लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींविरोधात अविश्वास दाखल। स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींच्या मनमानी कारभाराविरोधात आणि मासिक सभेच्या विषयपत्रिके व्यतिरिक्त परस्पर विषय मंजूर करणे, अवाजवी खर्च करणे अशा विविध गंभीर आरोपांवरून बाजार समितीच्या संचालकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली होती। या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी 6 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता अविश्वास प्रस्तावावर चर्चा व निर्णयासाठी संचालकांची विशेष सभा आयोजित करण्याचा निर्देश दिला। एकूण 16 संचालक संख्या असलेल्या या समितीत काँग्रेस समर्थित डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर हे विद्यमान सभापती तर देविदास पारधी हे उपसभापती म्हणून कार्यरत आहेत। मात्र गेल्या 3 वर्षांपासून सभापती पदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर ब्राह्मणकर यांनी इतर संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार चालवल्याचा आरोप संचालकांनी केला आहे। या पृष्ठभूमीवर 27 जुलै रोजी संचालकांनी 13 जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून विशेष सभा बोलवण्याची मागणी केली होती। या 13 संचालकांमध्ये उपसभापती देविदास पारधी, मनोहर राऊत, मनोज मेश्राम, सुभाष राऊत, ओमप्रकाश सोनटक्के, प्रतिभा देशमुख, ज्ञानेश्वर बुर्डे, मुकेश भैया, प्रमोद प्रधान, डेलिस ठाकरे, तेजराम दिवठे, प्रकाश चुटे, प्रकाश शिवरकर यांचा समावेश आहे। 6 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित या विशेष सभेसाठी साकुलीच्या उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे।